तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आपण जगदीश्वर पूजन आणि काही ऐतिहासिक वास्तू कव्हर केल्या. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 2026चा राज्याभिषेक सोहळा पाहायला भेटणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग लास्टपर्यंत बघा. तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि आज आहे राज्याभिषेक सोहळा. तर आता आपण वरती नगरगाण्यात चाललोय. तर आता आम्ही नगरगाण्यात थांबलोय आणि लुडो खेळत आहे. काय बोलत काय बोलू नाही शकत आपण. आता इथून पालखी जाईल, इथून तेव्हा तुम्हाला दाखव. पालखीचं एकदम असं कॅप्चर करतो.
लवकर सबस्क्राईब करा. भाऊ चांगला ब्लॉग बनवतो आणि शेअर करायला विसरू नका, लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा ब्लॉग नक्कीच बघत असाल तर लवकर याला सपोर्ट पाहिजे, कारण की तो बरोबर आत्तापासून जुन्यापासून सुरुवात करतोय. तर चला, चांगला मोटिव्ह करण्यासाठी तुमचा एक सबस्क्राईब त्याला पुढे जाण्यामध्ये मेहनत एक चांगली असू शकते. तर लवकर सबस्क्राईब लवकर दादा भेटले. राज्याभिषेक सोहळा झालाय. आता मी खाली चाललोय परत. खालती पालखी दाखवते तुम्ही. पालखी ते बघा. शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. माझ्या फुल सर्व शिवभक्तांना एक विनंती आहे, पाण्याचा वापर करायचा आहे. तर आता जेवण झालंय. आता आलोय झोपडीवर आणि तिथून मग जरा फ्रेश होऊन आराम बिराम करून पूर्ण गड फिरायला जायचंय. तर तेही दाखवतो ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. चला तर मित्रांनो, ब्रेक समाप्त. नमस्कार. आता आम्ही परत चाललोय गड फिरायला. चलो चलो. जगदीश्वराला जाणार आहे. त्याच्यानंतर समाधीचं दर्शन घेऊन तिथे एक शिलालेख आहे. तो शिलालेख बघून आपण मग मागे जाणार आहोत भवानीकड्याकडे. आणि नंतर त्याच्यानंतर आपण रिटर्न येऊन इकडे सनसेटला खाली उतरू आपण. ओके टकमक टोकला. ओके. तर आता आपण चालले जगदीश्वराच्या मंदिरात. काय पडत आता आलं जगदीश्वराच्या मंदिरात. जाऊया. तर आता योगा से ही होगा. ये देखो. योगा से ही होगा. मला बघून तिला असं होते का चल चल. खतरनाक खतरनाक. मी असतो डायरेक्ट मोठा असतो डायरेक्ट कमरेतून. नाईस 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 नाईस. तर आता आम्ही भवानी टोक पाहण्यासाठी चाललेलो आहोत. खूप निवांत आणि तुम्ही वातावरण बघू शकता. काय क्लायमेट आहे ते. लेट्स गो. आपण इथून मग खाली चाललोय भवानी टोक. चलो. जुन्या काळाची घर आहेत. तर सैनिक राहत असतील, आपले मावळे, नाहीतर गावकरी असतील, नाहीतर आपले काय म्हणतो जे सेनापती सरदार वगैरे असतील ना, त्यांची घरं असतील. असेल तर ते पाणी खावं. राजधानी इथे 500,000 नाही, कमीत कमी 8 ते 10,000 सैनिक होते. एक तर किल्ल्यावर नाही तर किल्ल्याच्या खाली. त्यांना पाणी कुठलं यायचं इकडून. आणि ज्यावेळी हे आपल्याला जे पाणी टाके जे आहेत हे कसे बनले ते सांगतो. गडावर जे बांधकाम झालं, उदाहरणार्थ सांगायचं आपण इथं गंगासागर तलाव, तिथली जी दगड काढली, तिथं जो खड्डा तयार झाला
हे झालं तळ. आणि त्याला गंगासागर का बोलतात? गागा भट्टांनी येताना मथुरेवरून येताना गंगेचं पाणी आणलं आणि ते पाणी त्या तलावात सोड, म्हणून त्याला गंगासागर म्हणतात. आणि इथं जे हनुमान टाक आहे, तिथं हनुमानाची मूर्ती बसते, त्याच्यामुळे त्याला हनुमान टाक होता. बाजूला त्याचे हत्ती टाक. का तर हत्ती तिथे तेव्हा महाराजांनी छोटं पिल्लू आणलेलं आणि ते मोठं होत गेलं. तो ज्या कुंडात पाणी पित होता त्या कुंडाला हत्ती कुंड नाव दिलं गेलं. आणि तू राहिला प्रश्न पाणी स्वच्छ ठेवायचा. ते आता खूप- पाणी स्वच्छ कसं ठेवायची ही पूर्णपणे निसर्गाची खेळ आहे. जसं मी तुला सांगितलंय, त्या किड्यावर पाण्यावर जर पाणकिडे फिरत असेल तर ते पिण्यासाठी योग्य आहे. आणि ज्या पाण्याला शेवाळ आलेलं आहे किंवा ते पाणी तुला काळपट हिरवळ दिसतंय, ते पाणी तुला पिण्यायोग्य नाही. त्याच्याने तुला त्रास होतो. त्यात मासे सोड, कासव सोड, बेडकं सोड, ही जी टोपी आहे हा. ना, तुला उंचवटा दिसतोय शिखर, तो लिंगाणा, त्याच्या मागे रायलिंगचा पठार, त्याच्या समोर एकदम समोर जो वरती गेला तो तोरणा दिसतो. कोणता दादा तोरणा? तर आता भवानी टोकाच्या इथे पोहोचलोय. म्हणजे पोहोचलोय म्हणजे हे बघा इथे दिसतंय समोर, हे बघा. तर तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर आता अजून खाली चालले अजून खाली. कोणतरी पडायला पाहिजे यार. आता ए तिथे झालं, आता तू पड. काय काय तू पड. तुला ऑलरेडी अजून खाली चाललंय भवानी टोका. पाणी चांगला नसतो. हे बघा आता किती खाली आहे काय माहित. तिथपर्यंत आहे वाटतं. बघू आता खाली जाऊन. फुल असं इथून सटकलो डायरेक्ट खाली. ते पण 6% चार्जिंग आहे त्याच्या प्रॉपर पायरी मार्ग नाही पण कुठून आता आम्ही खाली उतरतोय. पाहू शकतो किती कठीण रस्ता आहे आणि त्याच्यातून आपण खाली उतरतोय. बघू शकता व्ह्यू चांगला आहे मित्रांनो. हे बघा अवघड हा थोडं रस्ता अवघड आहे. पायरी नाहीच आहे इथे. इथे डायरेक्ट स्लोप आहे. ते आपण बघू शकता. तर मी पडलो तर मला कॉन्टेंट भेटेल ना. मान्सूनच्या महिन्यामध्ये या बेस्ट व्ह्यू भेटेल. हा पडाल इथनं डायरेक्ट. पडाल अशी काय गोष्ट नाही. सेफ्टीसाठी लावली. पडला बघून ओव्हर कॉन्फिडन्स बघून आलोय बघून. हे अजून किती खाली वाढतच चाललंय अजून. चला आता बघू. इकडे अजून फिरलं इकडे. मला वाटलं इथे असेल, इथून एंड असेल. अजून आहे भरपूर. काय माहिती किती खाली आलो ना. चलो मंदिर आहे इथे. गाईज आम्ही मंदिरात आलो आता फायनली. माहिती नव्हतं. बाकी आहे. हे बघा खालती डायरेक्ट. तर आता आम्ही मंदिरात पोहोचणार आहे 2 मिनिटात. तर आपण बघू शकता मंदिर किती चांगलं आहे. चल लेट्स गो गाईज. इकडे फुल घडघडते इथे. पूर्ण इथे ढग जमा झाले. दिखा रे. पावसात कसलं खतरनाक दिसत असेल रे एकदम. इथून काय असेल रे? धबधबा. हा इथून धबधबा असेल वाटतं. हा हे बघ इथून असं आणि इथून खाली. नाईस व्ह्यू, नाईस व्ह्यू. कसलं? भवानी मातेचे मंदिर आहे. हा
तिथं भवानी कडा आपण म्हणतो त्या गावाला भवानी कडा नाव पडलं. हा भवानी मातेचं मंदिर. ओके. तर इथे दगडात कोरून गुफा टाईप आहे हे बघा. इथे पाऊस सुरू होते आता. व्ह्यू आता कसा खतरनाक. लवकर जायला लागेल आता वरती. फोन भिजला ना वाट लागेल. चलो चलो. पाऊस येते देवा. जरा जरा लेट. जरा ब्रेक. टाइम प्लीज घे जरा. पाऊस येतोय. थांबलाय परत. आता बघू येतोय वाटतं परत. हा इथे पण जाऊ शकतो वाटतं पण. तर लगेच जाऊया आपण वरती. पाऊस येतोय. वरती पोचलोय परत. आणि ते का जेव्हा आपल्याकडे एखादा शत्रू येतो काय येतो त्याच्यासाठी तो बुरुज दिलेला आहे. हा खाली उतरल्यानंतर बुरुज आहे. दिसला का तुम्हाला बुरुज त्या साईडला? हा दादा मला नाही दिसलं. तेच मी आता बोललो. ह्याचं काहीतरी हा काम काम असेल. उतरला का बुरुज आहे. त्या रेलिंगच्या टर्नला बुरुज आहे. दादा मला दाखव. परत खायला ये इथेच उभी. पहिल्याशिवाय आपला पाऊस थांबलाय पण आता गारवारे सुरू झालेत म्हणजे पाऊस पडणारच. देवाने ऐकलंय जरा. तर आता फायनली पाऊस आणि आमची आता जिरणार आहे. बघा हो हो हे देवा पाऊस नको पाडू. तुला पाव मला पाव. तुमची गती ती. काळे बादल हर तरफ है. सॉरी तोतला झाला जरा. काळे काळे मेघ सॉरी काळे मेघ चहूकडे पसरलेले आहेत. आणि आता थेंब थेंब पाणी पडायचे सुरू झाले. हे बघा पाणी. तर पाऊस सुरू झालाय. अरे ते काय करतोय. पाऊस सुरू झालाय. आता पाऊस सुरू झालाय तर बघू आणि झाडाच्या आडोशाला थांबलोय. आम्हाला थंडी आणि जे आता खाली गेलेत ना पाया पडायला त्यांना पाऊस भरपूर भिजवणार. चला चला चला. तर नमस्कार तर आता मी मध्ये ब्लॉग काढायला विसरलो. पाऊस चाललाय. कॅप अरे माझ्याकडे तरी ते जरा लाईटचा इश्यू आहे म्हणून जरा टॉर्च लावूया. हमला अचानक हुआ था. चहा असेल पाऊस खूप होता. चेंज बिंज केला आणि फाउंडेशन पण आहे. आवाज येतोय का तुमचा. दक्षिणी झाली तर आमची जागा नॉर्मल आहे. तर फायनली तुम्हाला चहा भेटली. कसं वाटतंय तुम्हाला. गारगार नाही गरम गरम. उठून त्यांची पुढची कामे करायची आहेत. उद्या सकाळी 7 नंतर कोणीही रूम झोपडीत कुणी थांबणार नाहीये. जो थांबेल एकटा येईल. अंताक्षरी सुरू झाली. टिक टिक वन टिक टिक टू समाप्त. लकड़ी की गाड़ी पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा, घोड़ा 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 घोड़ा
तर आता इथे अंताक्षरी चालू आहे आणि बाहेर धुकं झालंय पूर्ण हा आणि सगळं धुकं म्हणजे धुकं ढग आले ते सगळे ढग आत पण शेतात आहे बघा इथे दिसतंय पूर्ण असे बघा इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत देव की साधू संत तर आता झाले अंताक्षरी पूर्ण आणि आता जेवायला बसलोय लवकर या तुम्ही पण जेवायला या, लवकर या जेवायला. लवकर लवकर आणि पार्टी महफिल बुफे मध्ये आले चला तर आता जेवण झालंय सगळ्यांचं आणि सगळे बाहेर बसले इथे तर दाखव नमस्कार नमस्कार आता आम्ही बसलोय योगा क्लिअर गया काय रे तर राज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे लाईट डोळ्यामध्ये समजून घ्या जरा राज्याभिषेक सोहळा झालेला आहे आणि आम्ही उद्या सकाळी निघणार आहे 7ला हा नाही रे, 5ला उठायचं भावा 5ला उठून 7ला निघायचं आहे. जाता जाता आपण काय कव्हर करणार आहे? जाता जाता आपण पाचडला जाणार आहोत, त्याच्यानंतर मग महाडला गंधार पाले लेणी बघणार आहे आणि त्याच्यानंतर मग घरी. पालीचा गणपती हा पालीचा गणपती आणि त्याच्यानंतर घरी. ओके पुढे काय नाही, घरी जाऊन. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.